नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं. मी सुशांत, तुमचा फिजिक्स टीचर, स्वागत करतो भारताच्या सगळ्यात अमेझिंग, डायनामिक आणि मोठ्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे फिजिक्स वाला. राईट? कसे आहात तुम्ही सर्व? कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. मला माहिती आहे येणाऱ्या एक्झाम्सची, म्हणजे 2025च्या ज्या पण एक्झाम्स तुमच्या असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. डेफिनेटली करणारच आहात, मला माहिती आहे. आणि त्याच्याचमुळे तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवर आहात, माझ्यासोबत PW सोबत जॉईंड आहात. राईट? लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं काय? युनिट्स अँड मेजरमेंट्स, बरोबर? त्याच्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलो फिजिक्स मध्ये. राइट? आज जो है हम यहाँ पे शुरू करने वाले हैं हमारा नया चैप्टर, जिसका नाम है मैथमेटिकल मेथड्स. ठीक है? अब देखो, बेसिकली यहाँ पे भी जो डेरिवेटिव और इंटीग्रेशन है वो आपको मैथमेटिक्स में इजीली कवर हो जाएंगे. ठीक है? बस थोड़े से जो बेसिक्स होते हैं डेरिवेटिव्स और इंटीग्रेशन के, उसको आप थोड़े से फॉर्मूले अच्छे से कर लेना. बाकी इस चैप्टर में जो भी स्केलर्स एंड वेक्टर्स है उसके ऊपर ये पूरा चैप्टर है. बोलने का मतलब, अगर मान लो मैथमेटिकल मेथड्स ये चैप्टर का नाम भी होगा, लेकिन बेसिकली ये स्केलर्स और वेक्टर्स पे ये चैप्टर है. अगर किसी के पास पुरानी टेक्स्ट बुक होगी तो उनको समझ में आएगा कि बस नाम चेंज किया है, बाकी सारे कंसेप्ट जो है वो वही है. राइट? शुरू करते हैं आज का हमारा ये चैप्टर, जिसका नाम है बेटा मैथमेटिकल मेथड्स. ओके, मैं यहां पे छोटी सी अंडरलाइन कर दूं. वन शॉट लेक्चर में ये हम सारी चीजें क्लियर करवाने वाले हैं. तो इसमें बेसिकली हम क्या देखेंगे? सबसे पहले हम देखेंगे स्केलर्स और वेक्टर्स क्या होते हैं. ठीक है? उसके बाद वेक्टर्स के ऑपरेशंस देखेंगे कि यार वेक्टर्स को कैसे ऑपरेट किया जाता है. ठीक है? ऑपरेट इन द सेंस एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, ये सारी चीजें. उसके बाद रिजोल्यूशन ऑफ वेक्टर्स, एक वेक्टर्स को दो या दो से ज्यादा पार्ट्स में कैसे डिवाइड कर सकते हैं. जैसे ये पेन है, पेन को 2-3 पार्ट में डिवाइड कर सकते हैं, वैसे वेक्टर्स को भी डिवाइड कर सकते हैं, वो हम देखेंगे. ठीक है? उसके बाद ये डबल हो गया हेडलाइन. ठीक है? स्केलर्स एंड वेक्टर्स, सॉरी, स्केलर एंड वेक्टर प्रोडक्ट चाहिए यहां पे. ठीक है? मैं यहां पे लिखवा दूं, जिसे डॉट प्रोडक्ट या क्रॉस प्रोडक्ट भी कहा जाता है. जो भी है ये चीज मैं आपको यहां पे क्लियर करवा देता हूं. ठीक है? एक सेकेंड. फाइन. अब बेसिकली ये चैप्टर की जो शुरुआत है हम इंट्रोडक्शन से करेंगे, है ना? इंट्रोडक्शन में थोड़ा सा ये देखेंगे कि पिछले चैप्टर में हमने थोड़ा सा क्या देखा था. तो पिछले चैप्टर में हमने ये देखा था कि कोई भी जो फिजिकल क्वांटिटी होती है उसको गिनना जरूरी होता है ना? गिनने के लिए हम उसको मेजर करते हैं और उसका यूनिट लिख देते हैं. राइट? तो मैं यहां पे एक छोटा सा पॉइंट लिख दूं. क्या पॉइंट लिख दूं यहां पे? राइट? फिजिकल क्वांटिटी needs to be measured. Okay, physical quantities needs to be measured for their operation. है ना? जैसे हमको पता है कि स्पीड इज इक्वल टू डिस्टेंस अपॉन टाइम होता है, तो स्पीड निकलने के लिए हमको डिस्टेंस गिनना पड़ता है, टाइम गिनना पड़ता है, ये सारी चीजें. और हर एक फिजिकल क्वांटिटी को अपना अपना एक यूनिट होता है. जैसे लेंथ को हम मीटर में गिनते हैं, टाइम को हम सेकंड में गिनते हैं. ये सारी चीजें हमने देखी थी. फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, ये सारी चीज हमने देखी थी, बरोबर? आणि इथे एक आणखी असं पॉइंट लिहायचं काय की फिजिकल क्वांटिटीज has its units. Okay, physical quantities has its unit. जसं फोर्सचं न्यूटन असतं, है ना? मोमेंटमचं जर विचार केला तर केजी मीटर पर सेकंड असतं, अगदी त्या प्रकारे, बरोबर? तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असतं, है ना? याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे काय की सगळ्याच फिजिकल क्वांटिटीला तुम्ही मेजर करून आणि युनिट लिहून ते चालणार नाहीये. सर हे काय बोलताय, आम्हाला नाही कळलं. बरोबर, कळणार नाहीये. का बरं कळणार नाही? कारण ते क्लिअर नाहीये. सांगतो बघा तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं ही लेंथ सांगा किती आहे. तुम्ही म्हणाल सर 15 सेंटीमीटर आहे. चला, बहुत बढिया. पण जर तुम्हाला मी म्हणतोय की 15 न्यूटनचा मला फोर्स सांगा,
बरोबर. मग प्रश्न येतो 15 न्यूटनचा फोर्स हा कुठल्या डायरेक्शनला आहे, कारण फोर्स म्हटलं की डायरेक्शन येत आहे. बरोबर. जर मी तुम्हाला म्हणतोय की मला 10 किलोमीटर पर आवरची वेलॉसिटीची डायरेक्शन सांगा किंवा वेलॉसिटी सांगा, मग त्याच्यामध्ये प्रश्न उद्भवतोय काय की त्याची डायरेक्शन काय. म्हणजे सगळ्याच ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ते फक्त युनिट्स मध्ये किंवा त्यांना मेजर करून त्यांना युनिट्स मध्ये लिहिल्यावर ते पूर्णपणे कळत नाही. म्हणून आपण फिजिकल क्वांटिटीजला काय करतो, डिवाइड करतो दोन याच्यात, एक स्केलर आणि दुसरं वेक्टर. परत एकदा सांगतो बघा, ऑल फिजिकल क्वांटिटीज कॅन नॉट बी holistically explained with the help of its units or with the help of its measurement only. It requires its direction also. बरोबर आहे. आणि म्हणून हा चॅप्टर येतो आपल्याकडे काय, स्केलर्स अँड वेक्टर्स. मी इथे लिहितोय ऑल फिजिकल क्वांटिटीज. आता पीक्यू म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. ऑल फिजिकल क्वांटिटीज कॅन नॉट बी explained completely with the help of its magnitude only. Help of बरोबर. आणि म्हणून इथे कन्सेप्ट येतो स्केलर आणि वेक्टरचं. बरोबर. तर आता समोर जाऊया, स्केलर्स काय आहे ते बघूया. अशा फिजिकल क्वांटिटीज ज्याला एक्सप्लेन करायसाठी फक्त त्याचं मॅग्निट्यूड बघावं लागतं, त्याला म्हणायचं स्केलर. आता मॅग्निट्यूड म्हणजे काय, की ते किती आहे. जसं लेंथ आहे 15 सेंटीमीटर आहे, ओके, त्याला काही डायरेक्शन आपण बघत नाही. डिस्प्लेसमेंटला बघतो, मी लेंथची गोष्ट करताय. ठीक आहे. त्यानंतर टाइम. तुम्ही असं म्हणता का इकडे 4 सेकंड झालेत सर, इकडे 1 तास झालं सर, नाही, त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. ते किती आहे तेवढंच मोजल्याने आपल्याला त्या सगळं कळते. त्यानंतर मास. मासला सुद्धा कुठलीही डायरेक्शन नसते. अशा फिजिकल क्वांटिटीज जे कम्प्लिटली डिस्क्राईब करू शकतो फक्त त्याच्या मॅग्निट्यूडनी, त्याला म्हणायचं काय, स्केलर्स. मी इथे लिहितोय काय, फिजिकल क्वांटिटीज which can be completely described with the help of its magnitude only. Okay, is called as स्केलर्स. याला तुम्ही स्केलर फिजिकल क्वांटिटी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. स्केलर्स. एक्झाम्पल काय आहे तुमचं, लेंथ. ठीक आहे. मास. ठीक आहे. टाइम. हे सगळे काय तुमचे स्केलर्स. राईट. नेक्स्ट येते काय तुमचं, वेक्टर्स. आता अशा फिजिकल क्वांटिटीज ज्याचं फक्त मॅग्निट्यूडच नाही तर त्याला डिस्क्राईब करण्यासाठी डायरेक्शनची सुद्धा गरज असते, त्याला म्हणायचं काय, आपलं वेक्टर्स. बरोबर. जसं फोर्स. फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे, सेन्स बनतोय म्हणजे प्रश्न विचारू शकतो. टाइम कोणत्या डायरेक्शनला आहे हा प्रश्न विचारू शकतो का मी, नाही. मग फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे हा प्रश्न मी विचारू शकतो आणि ते एक लॉजिकल सुद्धा क्वेश्चन बनतं. अगदी त्याच प्रकारे सपोज करा की मी तुम्हाला विचारतोय की वेलोसिटी कुठल्या डायरेक्शनला आहे, ऍक्सलरेशन कुठल्या डायरेक्शनला आहे, है ना. तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला काय म्हणतात, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड. बरोबर. चला, तर वेक्टर्स म्हणजे काय है ना. मी इथे लिहितोय फिजिकल क्वांटिटीज
which can be completely described with the help of magnitude and direction. Is called as वेक्टर्स. ठीक आहे, म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोनही असते त्यांना म्हणायचं काय, वेक्टर. एक्झाम्पल, वेलोसिटी, ठीक आहे, फोर्स, ठीक आहे, मोमेंटम सुद्धा बनतं. मी इथे लिहून घेतो ऍक्सलरेशन, कारण हे तुम्हाला दिसणारे किंवा तुमच्या ओळखीतल्या गोष्टी आहे म्हणून तुम्हाला तिथे लिहितोय. आणि स्केलर आणि वेक्टर कन्सेप्ट मला नक्की माहिती आहे, तुम्हाला तुमच्या टीचर्सनी 10th मध्ये थोडंसं इंट्रोडक्शन दिलं असणार, राईट. तर हे झालं बेटा स्केलर आणि वेक्टर. सरळशी गोष्ट आहे, फिजिक्समध्ये आपण फिजिकल क्वांटिटी बद्दल शिकतो. फिजिकल क्वांटिटीला स्टडी करण्यासाठी त्याला मोजणं गरजेचं आहे. मोजण्याकरिता आपण युनिट्स बनवलेले आहे, बरोबर. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं. आता आपण हे बघतोय की सगळ्याच फिजिकल क्वांटिटी फक्त मोजूनच समजणार नाही, तर त्याची डायरेक्शन सुद्धा मॅटर करते, जसं फोर्स, बरोबर. आणि त्याचमुळे आपल्याला त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोनही बघावं लागतं. सर मॅग्निट्यूड म्हणजे काय? मॅग्निट्यूड म्हणजे एखाद्या गोष्टीची संख्या किंवा त्याचं माप, ज्याला आपण मराठीत म्हणतो. जसं मास आहे 10 kg, तर 10 काय झालं, मॅग्निट्यूड, है ना. टाइम आहे 10 सेकंड, तर 10 काय झालं, मॅग्निट्यूड. तर जेही संख्या समोर येते ना ती मॅग्निट्यूड. ठीक आहे, चला क्लिअर आहे वेक्टर्स आणि स्केलर्स. समोर जाऊया टाइप्स ऑफ वेक्टर्स, है ना. आता वेक्टर्स बघा, स्केलर्स जे आहे ते डायरेक्टली तुम्ही ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करू शकता, ते आपण समोर बघू, जाऊ द्या. आता आपण बघूया टाइप्स ऑफ वेक्टर, है ना. टाइप्स ऑफ वेक्टर. आता टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये काही असे वेक्टर्स असतात की ज्याचा मॅग्निट्यूड 0 असतो, पण त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते, त्याला म्हणायचं काय, तुमचं झिरो वेक्टर, है ना. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी की एखाद ऑब्जेक्ट एक कॉन्स्टंट वेलोसिटीने जात असेल, म्हणजे आधी सुरुवातीला ऍक्सलरेशन एका डायरेक्शनला दिलं, ठीक आहे, आणि त्यानंतर त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट ठेवली. मग कॉन्स्टंट जर वेलोसिटी ठेवली तर ऍक्सलरेशन 0 होणार, पण त्याची डायरेक्शन त्याच डायरेक्शनला राहणार ज्या डायरेक्शनला वेलोसिटी आहे, त्याला म्हणायचं झिरो वेक्टर. काही नाही तुमच्या लक्षात राहिलं तर एवढं लक्षात ठेवा, है ना. मी एवढं तुम्हाला लिहून देतो, काय, वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, है ना. वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड with particular direction. Okay, vector having zero magnitude with particular direction is called as zero vector, है ना. झिरो किंवा नल वेक्टर म्हणायचं त्याला, बरोबर. आता बघा तुम्हाला काय सांगतोय मी, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय कसं आहे. सपोज करा एक ऑब्जेक्ट आहे, तो ह्या डायरेक्शनला जात आहे, त्याची एक काहीतरी इनिशियल वेलोसिटी आहे. सपोज करा वेलोसिटी v इज इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड. आता याला आपण ऍक्सलरेट केलं, है ना. ऍक्सलरेट दिलं काय, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं ऍक्सलरेशन दिलं आपण याला. किती सेकंडसाठी, 1 सेकंडसाठी. मग काय होणार, ही जी वेलोसिटी आहे ती 1 ने वाढणार, म्हणजे फायनल वेलोसिटी काय होऊन जाणार तुमची, 11 मीटर पर सेकंड, बरोबर. आता 1 सेकंडचं दिल्यावर ऍक्सलरेशन काय झालं, 0 झालं, पण त्याची डायरेक्शन त्याच दिशेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण गाडी चालवतो, गाडी थांबवली, ऍक्सलेटर तुम्हाला माहिती की नाही, ऍक्सलेटर दिलं की गाडी
जोरात पडते समोर, बरोबर. सोडून दिलं की गाडी थांबते, बरोबर. तर ऍक्सिलेटर दिलं, बरोबर. आता समजा तुम्ही कॉन्स्टंट ऍक्सिलेटर पकडून ठेवलेलं आहे, तुम्ही ऍक्सिलरेशन देत आहे, पण ते ऍक्च्युली हवेच्या अपोजिशनला ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला ऍक्सिलरेशन द्यावं लागत आहे. पण तुम्ही एवढं लक्षात घ्या की सपोज समोरून काहीच जर अपोजिशन नसेल आणि तुम्ही 1-2-3 सेकंडसाठी ऍक्सिलरेशन देऊन सोडलं तर काय होणार आहे, ते जी तुमची वेलोसिटी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे आणि ऍक्सिलरेशन हा वेक्टर 0 होणार आहे, राईट. तर तिथे मी ते लिहून घेतोय काय, acceleration vector of an object moving with constant velocity है ना. याला काय म्हणायचं बेटा आपण, झिरो वेक्टर किंवा काय म्हणायचं, नल वेक्टर. आलं का लक्षात मी काय म्हणतो तुम्हाला, है ना. सिंपल आहे, काही असं काय म्हणू, असं काही खूप जास्त ट्रिकी आहे किंवा काही आहे असं समजण्याचा किंवा बोलण्याचा विचार करायचा नाही. नेक्स्ट, रिझल्टंट वेक्टर है ना. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय, दोन वेक्टर मिळून एक वेक्टर सारखं, म्हणजे एक वेक्टर दोन वेक्टर सारखं वागत असेल त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. जसं फॉर एक्झाम्पल काय देऊ तुम्हाला एक्झाम्पल, की जशी दोन, आता समजा माझ्याकडे पेन आहे आणि त्याला मी जॉईन केलं तर ती एक मोठी पेन सारखी बिहेव करेल. किंवा दोन ज्या पेन्सिल आहेत त्याला मी जॉईंट केलं, बरोबर, आणि ती एक सिंगल पेन्सिल तुम्हाला देणार, तर ते काय होणार बेटा, ते रिझल्टंट होणार है ना. द वेक्टर हॅव्हिंग द सेम इफेक्ट ॲज दॅट ऑफ दी टू वेक्टर्स और टू और मोर वेक्टर्स, त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. बघा तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो आधी. सपोज करा एक फोर्स या दिशेला आहे ह्या पॉइंटवर, हे बघा हा जो एक पॉइंट आहे, एक मिनिट मी काढून देतो याला, हा पॉइंट आहे. एक फोर्स याला ह्या दिशेवर ऍक्ट होता आणि दुसरा फोर्स याला ह्या दिशेवर ऍक्ट होता. बघा एक इकडे नेण्याचा प्रयत्न करता आणि एक इकडे नेण्याचा प्रयत्न करताय. मग हा ऑब्जेक्ट, हा जो पॉइंट आहे तो ना वर जाणार आणि तो ना समोर जाणार. तो कुठे जाणार, तो जाणार असा थोडासा तिरपा. आलं का लक्षात, समजलं. ह्याला काय म्हणायचं, रिझल्टंट वेक्टर. म्हणजे काय, सपोज करा हा एक वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे, तर ह्या दोघांचं इफेक्ट किंवा ह्या दोघांसारखंच वागणारा हा तिसरा वेक्टर आहे. म्हणून सपोज करा हा ए वेक्टर आणि सपोज करा हा बी वेक्टर जर असेल तर आर जे आहे हे त्याचं काय होतं, रिझल्टंट वेक्टर. आय होप हे तुम्हाला कळलं असेल है ना. डेफिनेशन कशी म्हणायची, द रिझल्टंट ऑफ टू और मोर वेक्टर इज दॅट सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल द वेक्टर टुगेदर. सिंपल भाषेमध्ये तुम्हाला काय लिहायचं तुम्हाला सांगतो. वेक्टर which shows effect of two or more vector, okay, is called as रिझल्टंट वेक्टर है ना. म्हणजे बेसिकली बघा काही काही व्यक्ती असतात ते दोघा तिघा जणांचं काम करतात, बरोबर. मग तो एक व्यक्ती काय झाला, रिझल्टंट वेक्टर 2-3 व्यक्तींचा, म्हणजे सेम इफेक्ट सेम. म्हणजे तुम्ही त्या दोघांना काढलं आणि एकाला जरी ठेवलं तरी तुम्हाला काही वेगळा रिझल्ट मिळणार नाही, तुम्हाला रिझल्ट जे आहे ते सेम मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर. आता असे दोन वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, एक फोर्स सपोज करा ह्या दिशेला आहे, बरोबर, आणि दुसरं फोर्स समजा ह्या दिशेला आहे. हा सुद्धा 1 न्यूटन है ना. मी इथे लिहितो एफ वेक्टर इज इक्वल टू किती, हा 1 न्यूटन, आणि हा सुद्धा 1 न्यूटन, बरोबर आहे. हा 1 न्यूटन आणि हा सुद्धा 1 न्यूटन, दोनही काय अपोजिट डायरेक्शनला आहे, बरोबर.
मॅग्निट्यूड सेम, हा सुद्धा 1 हा सुद्धा 1, पण डायरेक्शन अपोजिट, अशा दोन वेक्टरला म्हणायचं काय? अपोजिट वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर्स. मी इथे तुम्हाला लिहून देतोय काय, टू वेक्टर्स असं लिहिण्यापेक्षा मी इथे लिहितोय टू वेक्टर्स which has same magnitude okay, two vectors which has same magnitude but opposite in direction. है ना, याला काय म्हणायचं? निगेटिव्ह वेक्टर म्हणायचं किंवा अपोजिट वेक्टर म्हणायचं. राईट. नेक्स्ट, इक्वल वेक्टर. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय? जसं आता तुम्हाला आधी सांगितलंय काय, की दोन वेक्टर्स आहेत ते एक अपोजिट डायरेक्शनला आहेत पण मॅग्निट्यूड सेम आहे. बरोबर. आता इक्वल वेक्टर मध्ये काय होणार? दोन असे वेक्टर है ना की ज्या सेम डायरेक्शनला असेल आणि सेम मॅग्निट्यूड असेल त्याला काय म्हणायचं? इक्वल वेक्टर्स. है ना, इथे लिहू मी. Vectors having same magnitude and direction are called as इक्वल वेक्टर्स. है ना, जसं फॉर एक्झाम्पल आताच एक्झाम्पल. ठीक आहे, है ना, हा सुद्धा सपोज करा एफ वेक्टर इज इक्वल्स टू 1 न्यूटन. ठीक आहे, हा सुद्धा एफ वेक्टर इज इक्वल्स टू व्हॉट? 1 न्यूटन. म्हणजे दोघांचंही मॅग्निट्यूड सेम आणि डायरेक्शन सुद्धा सेम. याला काय म्हणायचं आपण? इक्वल वेक्टर म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट, पोझिशन वेक्टर. हा थोडा इम्पॉर्टंट आहे, याला थोडं व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या, तुमचं क्लिअर होईल. काय असते पोझिशन वेक्टर? बघा, सपोज करा मी ही कोऑर्डिनेट ऍक्सिस सिस्टम घेतो ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस घेतलंय. है ना, काय घेतलंय? एक्स आणि वाय ऍक्सिस. हा काय तुमचं वाय आणि हे काय आहे तुमचं एक्स. बरोबर. आता हा झाला रेफरन्स पॉइंट. रेफरन्स पॉइंट म्हणजे काय? तो ओरिजिन आहे. बरोबर, ओरिजिन. आता काय करायचं मी तुम्हाला सांगतोय, एखादी वेक्टर है ना, एखादी वेक्टर बरोबर आहे, त्याला आपण सुरुवात त्याची कुठून करायची? ओरिजिन पासून करायची आणि ओरिजिन पासून एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत घेऊन जायचं, त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. बरं, ते पण जाऊ द्या, सोडा. हे रेफरन्स सिस्टम आहे. आता माझ्याकडे सपोज करा हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, हा दुसरा पॉइंट आहे आणि हा तिसरा पॉइंट आहे. बरोबर. आता मला जर कोणी विचारेल की या तीनही पॉइंटचे, ज्याला मी नाव देतोय काय, सपोज करा पी क्यू आर, है ना, ये तीनों पॉइंट, राइट, इनके अगर मुझे पोजीशन वेक्टर निकालने, देखो अभी पी क्यू और आर ये तीन पॉइंट है और ये एक कोऑर्डिनेट एक्सिस सिस्टम में वहां पे रखे हुए हैं. बराबर है, यानी वो एक्स और वाई एक्सिस में हमको दिख रहे हैं. बोलने का मतलब मेरा यह है कि इनके पोझिशन वेक्टर क्या है. म्हणण्याचा अर्थ की हे जर तीन पॉइंट एक्स आणि वाय प्लेन मध्ये आहेत तर यांचे पोझिशन दाखवणारा जो वेक्टर आहे त्याला काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर. जसं फॉर एक्झाम्पल पी पॉइंटचा पोझिशन वेक्टर हा, क्यूचं हा, ठीक आहे, आरचं हा. अलग लक्षात मी काय म्हणतोय? मग हा काय? ओ असणार. मग हा जो वेक्टर आहे तो काय असणार आहे बेटा? ओपी वेक्टर. हा काय असणार आहे? ओ क्यू वेक्टर. आणि हा काय असणार आहे? ओ आर वेक्टर, है ना. असं
तुम्ही याला असं करू शकता, लिहू शकता. ठीक आहे, बरोबर. आलं का लक्षात? ह्याला काय म्हणायचं आपण? पोझिशन वेक्टर. बरोबर. त्याची डेफिनेशन कशी? सिंपल आहे. द वेक्टर which gives position of a point the vector which gives position of a point with respect to coordinate axis system is called as पोझिशन वेक्टर. है ना? आता इथे बघा काय एक्झाम्पल आहे. हियर ओपी वेक्टर, ओक्यू वेक्टर, है ना, ओआर वेक्टर इज पोझिशन वेक्टर. फाईन. ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. समोर आहे युनिट वेक्टर. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, टाइप्स ऑफ वेक्टर्स समजणं तुम्हाला गरजेचं आहे. एकदा तुम्हाला ते समजलं ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हे लक्षात घ्यायचं. सर टाइप्स ऑफ वेक्टर्स एवढं करावं लागेल का? हो, करावं लागेल. कारण टाइप्स ऑफ वेक्टर म्हणजे समजून चला 11th स्टँडर्ड मध्ये कुठला चॅप्टर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे जो 12th ला कामी येतो, तर तो आहे मॅथमॅटिकल मेथड्स. वेक्टर्स थ्रू आउट सिलेबस तुम्हाला कामी येणार आहे. म्हणून स्केलर्स आणि वेक्टर्स किंवा आपण ज्याला म्हणतो मॅथमॅटिकल मेथड्स हे व्यवस्थित करायचं, त्याला सोडायचं नाही आहे. बरोबर. नेक्स्ट आहे वेक्टर, त्याला म्हणूया काय आपण? यूनिट वेक्टर. बरोबर आहे. कुठला वेक्टर आहे बेटा? यूनिट वेक्टर. ओके, तो अभी देखते हैं हम यूनिट वेक्टर. ठीक है, तो वेक्टर हैविंग यूनिट मैग्नीट्यूड एंड अ पर्टिकुलर डायरेक्शन इज कॉल्ड एज यूनिट वेक्टर. बोलने का मतलब क्या है बेटा कि वेक्टर जो है, ठीक है, अगर मान लो कोई भी आप वेक्टर ले लो, है ना, और वो जो है अगर मान लो उसका मैग्नीट्यूड 1 है और एक पर्टिकुलर डायरेक्शन है, तो ऐसे वेक्टर को बोलेंगे हम यूनिट वेक्टर. है ना? मैं यहां पे लिख दूं वेक्टर्स हैविंग यूनिट मैग्नीट्यूड and a particular direction is called as unit vector. ठीक है, vectors having unit magnitude and particular direction is called as what? Unit vector. Example, सपोज करो कि फोर्स वेक्टर है 1 न्यूटन का, है ना, मैग्नीट्यूड क्या है बेटा इसका? 1 यूनिट. बराबर. और एक चीज यहां पे आप ध्यान में लो कि जब कभी भी वेक्टर्स एक्स वाई और जेड डायरेक्शन में आप निकालोगे तो एक्स वाई और जेड डायरेक्शन के यूनिट वेक्टर्स यहां पे हमको दिए गए रहते हैं. जैसे फॉर एग्जांपल ये वाई है, ये एक्स है और ये जेड है. ठीक है, तो वाई एक्सिस के, सॉरी, एक्स एक्सिस के अलोंग जो है वो आई रहता है, ऐसा आई कैप. वाई डायरेक्शन के अलोंग जे कैप
और z डायरेक्शन के अलोंग k कैप। यानी अगर कहीं पे भी आपको i कैप, j कैप और z k कैप ऐसा दिखता है तो ये बात ध्यान में लेना कि x एक्सिस के अलोंग यूनिट वेक्टर है, y एक्सिस के लिए और अलोंग, और z एक्सिस के लिए अलोंग क्या है आपका यूनिट वेक्टर है। ये हमको समझ में आना है, ठीक है। तो ये हो गया बेटा यूनिट वेक्टर। यूनिट वेक्टर को आप ऐसे भी लिख सकते हो, जैसे फॉर एग्जांपल मान लो ये हमारा फोर्स दिख रहा है ना अभी, अगर मान लो फोर्स ये 1 की जगह 10 न्यूटन होता तो यूनिट वेक्टर को आप ऐसे भी लिख सकते थे, दैट इज यूनिट वेक्टर इज इक्वल्स टू व्हाट, ओके, यूनिट वेक्टर इज इक्वल्स टू फोर्स वेक्टर, ओके, डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड, है ना। अगर मॉड में लिखूंगा तो क्या हो जाएगा, वो उसका मैग्नीट्यूड हो जाता है, ठीक है। तो आपने ये ध्यान में रखना है कि जो भी आपका वेक्टर होता है, यूनिट वेक्टर जो होता है वो कुछ इस तरीके से आप लिख सकते हो फोर्स वेक्टर का, फाइन। अब चलेंगे बेटा वेक्टर ऑपरेशंस, ठीक है। अभी वेक्टर ऑपरेशंस क्या है, देखो अभी सिंपल है वेक्टर ऑपरेशंस इन द सेंस, अगर मान लो आपको दो वेक्टर्स को ऐड करना है, सब्सट्रैक्ट करना है तो कैसे करेंगे। स्केलर्स डायरेक्टली ऐड होते हैं, स्केलर्स एड्स लाइक सिंपल अलजेब्रा, जैसे 10 सेकंड प्लस 10 सेकंड इज इक्वल टू 20 सेकंड, ठीक है। 15 kg प्लस 15 kg इज इक्वल टू 30 kg, तो ये डायरेक्ट एडिशन है। तो मैं यहां पे लिख सकता हूं क्या, स्केलर्स are added like simple algebra. Scalars are added like simple algebra. ओके लेकिन वेक्टर्स जो है वो ऐसे ऐड नहीं होते हैं। वेक्टर्स रिक्वायर्स, मैं यहां पे लिख देता हूं वेक्टर्स, और ऐसे लिखने से अच्छा वेक्टर्स आर नॉट ऑलवेज, है ना, हमेशा नहीं, कभी कभी हो सकता है, हमेशा नहीं। वेक्टर्स आर नॉट ऑलवेज एडेड और सब्सट्रैक्टेड। like simple algebra. ओके एडेड और सब्सट्रैक्टेड चाहिए, मैं यहां पे लिख दूं आई होप दिस इज क्लियर, बराबर। उसके बाद चलते हैं मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर्स बाय अ स्केलर। अभी कभी कभी कैसा होता है, देखो जरूरी नहीं है कि वेक्टर को वेक्टर के साथ ही मल्टीप्लाई करे, कभी कभी वेक्टर को स्केलर के साथ भी मल्टीप्लाई कर सकता है। तो हमेशा ध्यान में रखना, जब कभी भी आप वेक्टर को स्केलर के साथ मल्टीप्लाई करते हो तो रिजल्ट जो है वो आपको क्या मिलता है, वेक्टर मिलता है। मैं यहां पे लिख दूं मल्टीप्लीकेशन ऑफ स्केलर बाय वेक्टर gives us वेक्टर। ओके जैसे फॉर एग्जांपल आप ये देख सकते हो कि मोमेंटम जो होता है, मोमेंटम इज इक्वल टू क्या होता है बेटा, मास इनटू वेलोसिटी, है ना। तो मास क्या है, स्केलर है, वेलोसिटी क्या है, वेक्टर है, और ये मोमेंटम भी क्या है बेटा, वेक्टर है। तो मैं यहां पे लिख दूं, ठीक है। सो दिस वेलोसिटी इज व्हाट, वेक्टर। This p momentum is also what, vector. Fine. And this m is what, scalar. I hope this is clear. तो आप इतना ध्यान में रखो, that is more than enough. Addition and subtraction of vectors. अब देखो वेक्टर्स को ऐड और सब्सट्रैक्ट आप करोगे, ठीक है, डिपेंडिंग ऑन इट्स डायरेक्शन एंड मैग्नीट्यूड। अच्छा मैग्नीट्यूड तो वही होता है लेकिन डायरेक्शन इंपॉर्टेंट है। फॉर एग्जाम्पल पहले मैं आपको समझा के बताता हूं, फिर मैं लिख के देता हूं, ठीक है। सपोज करो
दो वेक्टर ऐसे है इस डायरेक्शन में, है ना। सपोज करो ये एफ वेक्टर यानी फोर्स वेक्टर है, दैट इज इक्वल टू व्हाट 10 न्यूटन, बराबर। और ये एफ वेक्टर है, ये है सपोज करो 5 न्यूटन। अब दोनों वेक्टर एक ही डायरेक्शन में है, अगर दोनों वेक्टर एक ही डायरेक्शन में है तो हमेशा ध्यान में रखना आप डायरेक्टली अलजेब्रा के जैसे एडिशन कर सकते हो। यानी इन दोनों को जब आप ऐड करोगे तो आपको जो है एक वेक्टर मिलेगा जिसका मैग्नीट्यूड जो होगा वो कितना होगा, 15 न्यूटन, है ना। और आपको ये पता है जो वेक्टर होता है उसका लेंथ क्या डिनोट करता है, उसका मैग्नीट्यूड, और एरो क्या डिनोट करता है, उसकी डायरेक्शन, बराबर। तो आप देख सकते हो दोनों फोर्स जो है वो एक ही डायरेक्शन के हैं, तो उनका जो रिजल्टेंट है वो भी एक ही डायरेक्शन में रहेगा, और इसलिए रिजल्टेंट जो है वो 15 न्यूटन का रहेगा। आलं लक्षात मी काय सांगतोय, बरोबर। सिंपल आहे, दोनही एके डायरेक्शनला असेल तर डायरेक्टली आपण काय करायचं, ऍड करायचं। आणि सपोज करा दोनही अपोजिट डायरेक्शनला, जसं फॉर एक्झाम्पल हा एक इकडे आहे आणि हा एक इकडे आहे, जसं हा काय आहे एफ वेक्टर बराबर 5 न्यूटन, ये डायरेक्शन में है, और ये क्या है एफ वेक्टर बराबर ये कितना हो जाएगा, सपोज करो 10 न्यूटन। अब सीधी सी बात है, एक फोर्स इधर 10 न्यूटन का लगा है, एक फोर्स इधर 5 न्यूटन का लगा है, तो डेफिनेटली रिजल्टेंट जो है वो इसी डायरेक्शन में रहेगा, और ये रहेगा मैग्नीट्यूड कितना आपका 5 न्यूटन, क्योंकि इसका 5 न्यूटन, ये इसको बैलेंस कर लिया, बचा 5, तो आपको ये मिल जाएगा। और याद रखें कि जो डायरेक्शन है वो बड़े वेक्टर्स के डायरेक्शन में होगा हमेशा, है ना। तो मी काय म्हणतो याच्यामध्ये, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर इट डिपेंड्स ऑन इट्स मैग्नीट्यूड एज वेल एज ऑन इट्स डायरेक्शन। It depends on its magnitude as well as on its direction. बरोबर, हे गोष्ट लक्षात ठेवायची है ना। आणि जेही रिझल्टंट जो तुमचा वेक्टर राहणार आहे ते काय राहणार आहे, मोठ्या वेक्टरच्या डायरेक्शनला राहणार आहे। सो दॅट इज व्हॉट ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स। नाउ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन। आता बघा, जरुरी नाही आहे की नेहमी तुम्हाला एकाच लाईन मधले वेक्टर मिळेल, की एक ह्या दिशेला चालला एक या दिशेला चालला, जरुरी नाही आहे। कधी कधी काय होते, दोन वेक्टर तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शनला मिळू शकतात। जसं फॉर एक्झाम्पल सपोज करा हा एक वेक्टर आहे, हा सपोज करा हा एक वेक्टर आहे, ठीक आहे। आणि सपोज करा हा एक दुसरा वेक्टर आहे, मी असं असं करतो इथे, ठीक आहे। हे दोन वेक्टर्स आहेत आपल्याकडे। आता ह्या दोघांना ऍड करायचं, तर कसं करायचं बघा। आता ह्याची डायरेक्शन इकडे आहे, ह्याची डायरेक्शन इकडे आहे, मग ह्या दोघांचं रिझल्टंट कसं काढायचं, हे एक थोडंसं आपलं प्रॉब्लेम आहे, किंवा एक आपल्याकडे एक चॅलेंज आहे, एक टास्क आहे। मग याला जे आहे आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशनने आपण क्लिअर करू शकतो। ते कसं करायचं तुम्हाला सांगतो मी। बघा काय करायचं, कुठलाही एक वेक्टर पकडायचं आणि त्या वेक्टरचं जे टेल आहे ते दुसऱ्याच्या हेडवर ठेवायचं। वेक्टर जेव्हा आपण शिकतो तेव्हा लक्षात ठेवायचं, हे काय त्याचं टेल आणि हे काय त्याचं हेड, हे काय त्याचं टेल आणि हे काय त्याचं हेड। टेल म्हणजेच काय, त्याची लेंथ, हेड म्हणजेच काय, त्याचं ॲरो किंवा डायरेक्शन, बरोबर। तर आता काय करायचं हे लक्षात घ्यायचं, हा जो तुमचा वेक्टर आहे है ना, हा जो वेक्टर आहे कुठलाही एक तर तुम्ही याला उचलून याच्या हेडवर ठेवा, म्हणजे याची टेल याच्या हेडवर ठेवा, किंवा हा आधी इथं होता ना, ठीक आहे, ह्याला काढा आणि असंही ठेवू शकता तुम्ही, बरोबर, किंवा याला काढून तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता। आलं का लक्षात। मग रिझल्टंट वेक्टर काय, तर रिझल्टंट वेक्टर होणार याच्या टेल पासून याच्या हेड पर्यंत। आलं का लक्षात मी काय म्हणतोय, म्हणजे जर दोन वेक्टर आपल्याकडे असे आहेत जे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनने एका ॲरोने डिनोट करत आहेत, आणि त्या दोघांचा जर आपल्याला रिझल्टंट पाहिजे आहे तर ते कसं काढायचं, आपण काय करायचं पहिल्याचा टेल दुसऱ्याच्या हेडवर ठेवायचं आणि दुसऱ्याच्या टेल पासून पहिल्याच्या हेड पर्यंत एक ॲरो खिचायचं, तो म्हणणार काय तुमचं रिझल्टंट वेक्टर। तर मी इथे लिहून घेतोय काय, सपोज करा हा तुमचं F1 वेक्टर आहे, म्हणजे फोर्स 1 वेक्टर, हा सपोज करा
फोर्स 2 वेक्टर आहे, तर हा दोघांचं काय आहे तुमचं रिझल्टंट वेक्टर. आलं लक्षात? सिंपल आहे. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन खूप सोपं आहे, त्यात काही असं अवघड नाही आहे. ठीक आहे, मी सिंपल मध्ये तुम्हाला याची डेफिनेशन लिहून देतोय. ठीक आहे, काय आहे सिंपल मध्ये डेफिनेशन याची, की इट सेज if two vectors are denoted by magnitude, if two vectors are denoted by magnitude and direction, by two arrows, okay, then their resultant is obtained by placing tail of one vector on head of other. And joining okay, tail of one vector on the head of other or the tail of the first लिहितोय मी, म्हणजे कसं आपल्याला थोडंसं ते समजायला बरं जाईल. tail of first vector on the head of other and joining है ना. आता या केस मध्ये काय झालं आपलं, हा फर्स्ट वेक्टर झाला, याचा टेल आपण कुठे ठेवला, हेड ऑफ द अदर, अँड जॉइनिंग जॉइनिंग द टेल ऑफ द सेकंड वेक्टर टू द हेड ऑफ द फर्स्ट वेक्टर है ना. इथं मी सेकंड करून घेतो. and joining tail of second vector to head on first. ओके, असं लक्षात ठेवायचं. आता बघा इथे काय म्हणतं, एक्सप्रेस वेक्टर एसी, म्हणजे याचा प्रश्न आहे, एक्सप्रेस वेक्टर एसी इन टर्म्स ऑफ वेक्टर ए बी अँड सी बी, ए बी अँड सी बी शोज इन द फॉलोइंग फिगर. इथे बघा आता ए बी हा एक वेक्टर आहे, ठीक आहे, ए सी एक वेक्टर आहे आणि सी बी एक वेक्टर आहे. तर ट्रायंगल लॉच्या हिशोबाने हे कसं होणार, मी तुम्हाला आताच सांगितलं. काय करायचं, पहिल्याचं टेल दुसऱ्याच्या हेडवर ठेवायचं. तर या केसमध्ये मला काय दिसतंय बघा, अशी कुठे कंडिशन दिसतंय मला, इथे अशी कंडिशन दिसतंय इथे सी वर. इथे बघा एच्या हेडवर बीचं काय आहे टेल, मग रिझल्टंट काय होते तुमचं, सेकंड हा जो आहे तुमचं एचं टेल पासून तर हा बीचं हेड पर्यंत. म्हणजे सरळ आहे, याचं उत्तर मला काय मिळणार है ना. उत्तर काय मिळणार, ए बी वेक्टर बरोबर है ना ए सी प्लस सी बी वेक्टर. है ना, आई होप दिस इज क्लिअर. ए बी वेक्टर इज इक्वल्स टू ए सी प्लस सी बी वेक्टर. असं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेटली सगळ्या गोष्टी क्लिअर होतील है ना. याला तुम्ही असं पण लिहू शकता काय, की सपोज आता मला एसी काढायचं आहे तर ए बी मायनस सी बी होणार, ठीक आहे, किंवा मला सी बी काढायचं तर ए बी मायनस एसी सुद्धा होणार है ना. तर एवढं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. काय म्हणतात बघा, पुन्हा एक प्रश्न. फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ 4 फोर्सेस. कुठले कुठले, 1 2 3 4, A1 2 3 4. आता ट्रायंगल लॉ लावायचा बघा. याच्या हेडवर याचं टेल आहे, तर ह्या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो काय होणार आहे, हा असा
बरोबर. मग काय, याच्या हेडवर याचं टेल आहे, तर रिझल्टंट बघा इथून इथपर्यंत होणार. बरोबर. आणि आता बघा, याच्या हेडवर याचा टेल आहे, तर रिझल्टंट काय होणार हे, तर म्हणजे उत्तर काय आहे आपलं A5 है ना. काय म्हणतंय, फ्रॉम द फॉलोइंग फिगर डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ फोर फोर्सेस A1 A2 A3 अँड A4. तर मी सरळ लिहू शकतो काय, A5 वेक्टर बरोबर काय होणार आहे बेटा, A1 वेक्टर प्लस A2 वेक्टर प्लस A3 वेक्टर प्लस A4 वेक्टर है ना. अशा प्रकारे आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके ओके. म्हणजे हे बघा, आता हे जे वेक्टर आहे ते A1 प्लस A2 होणार है ना. मग हे जे आहे ते A1 प्लस A2 प्लस A3 होणार, कारण हे ऍड होणार. आणि मग हे A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. ठीक आहे. नेक्स्ट, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. आता जसं आपण ट्रायंगल लॉ बघितलं तसं आता आपण काय बघूया, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. आता याच्यामध्ये बघा कसं होतं, जर समजा दोन वेक्टर आहे, इथे बघा हा P वेक्टर आहे आणि हा Q वेक्टर आहे. हे जर दोन वेक्टर पॅरलोग्रामच्या दोन साइड्सला रिप्रेझेंट करत असेल, तर त्यांचा जो रिझल्टंट आहे तो त्या पॅरलोग्रामचा काय डायगोनल नी आपण काय करू शकतो, दर्शवू शकतो. बोलने का मतलब ये है कि अगर आपके पास दो वेक्टर है, एक P वेक्टर है और एक Q वेक्टर है, सपोज करो उसके बीच में एंगल अगर थीटा है, और सपोज करो अगर वो दो साइड है पैरेललोग्राम के, तो इन दोनों का रिजल्टेंट हमको क्या मिलेगा, बाय इट्स डायगोनल. तो यहां पे देखो आर वेक्टर इज इक्वल टू पी वेक्टर प्लस क्यू वेक्टर दिया गया है. इसको भी उसी तरीके से लिखा जाएगा. ठीक है. इफ टू वेक्टर्स ओके आर रिप्रेजेंटेड if two vectors are represented in magnitude and direction by two sides of parallelogram, then their resultant is denoted by its diagonal. है ना. मैं सिंपल अपने लैंग्वेज में आपको लिखवा के दे रहा हूं. हो सकता है नहीं, डेफिनेटली टेक्स्ट बुक में और यहाँ पे थोड़ा सा आपको कुछ डिफरेंस दिखाई देगा, लेकिन ये आपको समझने के लिए इजी है. कोई आपको ये बोर्ड में नहीं पूछने वाला है ना. सीधा सीधा आपको कंसेप्ट क्लियर कराना है, इसलिए ये सारी चीजें मैं लिखवा के दे रहा हूँ कि अगर दो वेक्टर रिप्रेजेंट कर रहे हैं इन मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ पैरेललोग्राम, देन देयर रिजल्टेंट इज डिनोटेड बाय इट्स डायगोनल ऑब्वियसली इन इट्स मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन. और जो भी उसका डायरेक्शन रहेगा वो फ्रॉम ओरिजिन से रहेगा आपके सी तक. ये बात आप थोड़ा सा ध्यान में लेना. ठीक है. ओके. एक चीज देखते हैं अभी अपन कि जो भी दो वेक्टर्स होंगे, यहां पे जैसे P और Q वेक्टर दिया है, बराबर है, तो जो हमारा R वेक्टर है उसका मैग्नीट्यूड क्या रहेगा ये आपको समझना यहां पे जरूरी है ना. तो मैं यहां पे लिख देता हूं फॉर्मूला फॉर मैग्नीट्यूड ऑफ रिजल्टेंट वेक्टर, है ना. किस तरीके से फॉर्मूला आएगा, फॉर्मूला आएगा जो भी आपका R रहेगा दैट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, ठीक है, ये आ जाएगा P स्क्वायर प्लस Q स्क्वायर प्लस 2PQ
कॉस थीटा, यानी हमने पी का मैग्नीट्यूड लेना है उसका स्क्वायर, क्यू का लेना है उसका स्क्वायर प्लस 2pq कॉस थीटा। बात आई ध्यान में। और जो भी आपका अल्फा है ना, जो भी आपका अल्फा है, अल्फा यानी क्या, ये आपको दिख रहा है कि जो भी रिजल्टेंट वेक्टर है वो पी साइड से कितना एंगल बना रहा है, तो वो क्या बेटा आपका अल्फा है, बराबर है। तो अल्फा का भी आपको यहां पे फॉर्मूला डायरेक्टली मिल जाता है, दैट अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, आप समझ रहे हो मैं क्या बोल रहा हूं, जो भी मेरा एंगल है रिजल्टेंट जो बना रहा है, किसके साथ बेटा, पी के साथ जो बना रहा है, बराबर है, वो कितना है, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा, है ना। थीटा जो है वो हमको हुआ रहेगा, बस हमको वैल्यू पुटअप करनी है, कितना, क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा, राइट। आई होप दिस इज क्लियर, फाइन। सामने चलेंगे, क्या बोलता है देखो बेटा, A water is flowing in a stream with velocity 5 km per hour in an easterly direction relative to the shore. Speed of a boat is relative to still water is 20 km per hour. If the boat enters the stream heading north, with what velocity will the boat actually travel? क्वेश्चन समझा, राइट। क्या दिया है क्वेश्चन में, एक बार पढ़ो अच्छे से, ठीक है, पॉज करके आप पढ़ लो। बोल क्या रहा है देखो बेटा, वाटर इज फ्लोइंग इन द स्ट्रीम विथ वेलोसिटी 5 किलोमीटर पर आवर इन एन ईस्टर्ली डायरेक्शन रिलेटिव टू द शोर। सपोज करो ये अपना शोर है और ईस्ट डायरेक्शन यानी ये हो गई, ठीक है, कितना है 5। स्पीड ऑफ द बोट इज रिलेटिव टू स्टिल वाटर इज 20 किलोमीटर पर आवर, ओके। इफ द बोट एंटर द स्ट्रीम हेडिंग नॉर्थ, अब ये ईस्ट हो गया, नॉर्थ कौन सा रहेगा बेटा, ये वाला रहेगा, बराबर है। यानी सीधी सी बात है, ये नॉर्थ है और ये क्या है आपका ईस्ट है, और ये यहां का मैग्नीट्यूड कितना दिया है 20, है ना, दिया है 20 किलोमीटर पर आवर। विथ व्हाट वेलोसिटी विल द बोट एक्चुअली ट्रैवल, कितने वेलोसिटी से बोट जो है वो ट्रैवल करेगी। सीधी सी बात है, स्ट्रीम जो है ऐसे जा रही है, बोट जो है वो ऐसे जाने की कोशिश कर रही है, तो डेफिनेटली बोट जो है वो कहां से कहां जाएगी, यहां से यहां जाएगी। ट्रायंगल लॉ अगर आपको याद आ रहा है, पैरेललोग्राम से भी कर सकते हो, नॉट एन इश्यू, है ना। ये देखो ये इसका हेड हो गया और ये जो है ये वाला इसका टेल हो गया और ये वाला इसका हेड, मैं यहां पे भी लिखा सकता हूं, बराबर। अब सीधी सी बात है, ये जो भी रहेगा, है ना, मैं यहां पे लिख देता हूं एस, ये क्या है, स्पीड, एक्चुअल स्पीड, तो वो एस इज इक्वल टू क्या हो जाएगा, आपको फॉर्मूला है मैग्नीट्यूड का अंडर रूट ऑफ, ये कितना हो जाएगा तुम्हारा 5 स्क्वायर प्लस 20 स्क्वायर प्लस 2 इंटू 5 इंटू 20 इंटू कॉस, दोनों के बीच में एंगल कितना है 90, है ना, तो कॉस 90 कितना हो जाएगा 0, तो ये इतना टर्म जो है वो 0 हो जाएगा। सीधी सी बात है, 425 जो है वो अंडर रूट में आ जाएगा, ये हो गया एस, है ना। आप इसको सॉल्व भी कर सकते हो, 425 का अंडर रूट आपको 20 पॉइंट समथिंग मिलेगा, 20.61 मिलता है, ओके, कितना मिलता है, दैट इज 20.61 किलोमीटर पर आवर। तो ये और से जा रही है आपकी बोट, ठीक है, सीधी सी बात है। अब बचा क्या, एंगल, यानी अगर मान लो ये जो भी आपका ये दोनों के बीच का क्या है एंगल थीटा, तो अगर मान लो 20 के साथ जो एंगल बना रहा है वो अगर आपको निकालना है, ये अल्फा है, तो वो जो मैंने अल्फा का फॉर्मूला आपको बताया था, बस वही आपको यहां पे पुटअप करके आंसर निकालना है, ठीक है। या फिर आप सीधा ले सकते हो कि ये जो अल्फा है वो छोड़ दो, डायरेक्ट इस पे tan अल्फा लगाओ, तो ये अपोजिट अपॉन एडजेसेंट ऐसे भी आ जाता है, तो मैं ऐसा लिख देता हूं, अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 5/20, बराबर। तो ये आ जा रहा है आपका कितना, tan इनवर्स ऑफ 1/4 यानी 0.25, 0.25 यानी 45 से ये जो एंगल है वो नीचे का एंगल है, और वो मिलता है आपको 14 डिग्री 4 मिनट्स, है ना। अल्फा इज इक्वल टू क्या मिल रहा है आपको, 14 डिग्री 4 मिनट्स, फाइन।
तो कुछ इस तरीके से आपको न्यूमेरिकल्स समझना चाहिए, आना चाहिए, ठीक है। बाद में आता है रिजोल्यूशन ऑफ वेक्टर। जैसे हमने 2 का 1 बनाया, अभी हमको 1 के 2 बनाना है। फॉर एग्जाम्पल आपको इनिशियली ये आर वेक्टर दिया गया है, इसको 2 पार्ट में डिवाइड करना है जो की एक दूसरे को परपेंडिक्युलर हो। आता बघा, ह्या आर वेक्टरला 2 वेक्टरमध्ये डिवाइड केलंय, एक असं उभं आणि एक आडवं, बरोबर, आलं का लक्षात? आणि या दोघांचं जेव्हा तुम्ही रिझल्टंट बघाल तेव्हा तुम्हाला हाच काय मिळणार आहे, रिझल्टंट वेक्टर। बाकी सगळी प्रोसिजर काय आहे, सेम। आता बघा, सपोज करा हा थीटा बनवलेला आहे, तर ही अपोजिट साइड होणार, ही अपोजिट साइड म्हणजे ही अपोजिट साइड होणार, आणि ही जी आहे ती ऍडजस्टंट साइड होणार। तर डेफिनेटली मी OAC ह्या ट्रायंगल मध्ये कॉस थीटा जर लावत आहे है ना, तर कॉस थीटा बरोबर मला काय मिळणार, ही अपोजिट म्हणजे काय, सॉरी ऍडजस्टंट म्हणजे काय, RX अपॉन काय येणार आहे, R है ना, मॅग्निट्यूड हे बघा RX अपॉन R। तर RX काय मिळणार तुम्हाला, R कॉस थीटा है ना। तर मी इथे लिहून घेतोय RX बरोबर R कॉस थीटा। अगदी त्याच प्रकारे RY बरोबर तुम्हाला काय मिळतंय, RY इज इक्वल टू R साइन थीटा। ठीक आहे, सिंपल आहे, फॉर्म्युला लावायचं साइन थीटा कॉस थीटाचं, तुम्हाला ती व्हॅल्यू मिळून जाईल है ना। आणि ह्या दोघांना तुम्ही आत्ताचा फॉर्म्युला दिला तसं जर ऍड केलं तर डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल है ना। तर व्हॉट इज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर, द प्रोसेस ऑफ splitting a single vector into 2 or more components है ना। जरूरी नहीं है कि 2 ही करो, आप 2 और मोर कर सकते हो, इंटू 2 और मोर कंपोनेंट्स so that their resultant gives the original vector, so that their resultant will give ओरिजिनल वेक्टर है ना। इसे क्या बोलेंगे हम, इसे बोलेंगे रिजोल्यूशन ऑफ वेक्टर। अब अगर मान लो आप 2 ऐसे वेक्टर बना रहे हो, एक ओरिजिनल वेक्टर का जो एक दूसरे को परपेंडिकुलर हो, तो इनको रेक्टेंगुलर कंपोनेंट भी बोलते हैं है ना। ये ध्यान में रखना, मैं यहां पे लिखवा देता हूं नोट में, इफ अ वेक्टर इज रिजॉल्व्ड into 2 components, if a vector is resolved into 2 components which are perpendicular to each other, then they are called as rectangular components. Then they are called as rectangular components. Okay, fine. Next, find a unit vector in the direction of vector 3i plus 4j। एक क्वेश्चन यहां पे हम देखेंगे, क्या बोल रहा है क्वेश्चन, हमको एक यूनिट वेक्टर फाइंड करना है जो किसके डायरेक्शन में है, 3i plus 4j। ओके, सिंपल है, देखो कैसा,
मैं यहां पे इमेजिन कर रहा हूं कि लेट, है ना, ये जो भी वेक्टर है, सपोज करो मैं उसको फोर्स का वेक्टर ले रहा हूं, फोर्स वेक्टर इज इक्वल टू व्हाट, 3i प्लस 4j वेक्टर। ओके, अब मुझे क्या निकालना है, यूनिट वेक्टर निकालना है। यूनिट वेक्टर का मैंने अभी अभी आपको एक फॉर्मूला बताया था कि यूनिट वेक्टर ऑफ एफ इज इक्वल टू क्या हो जाएगा, जो भी आपका फोर्स वेक्टर है अपॉन क्या, उसका मैग्नीट्यूड, है ना। तो सबसे पहले एफ तो है हमारे पास, मैग्नीट्यूड निकालना पड़ेगा। तो मैं मैग्नीट्यूड यहां पे निकालता हूं, डायरेक्ट फॉर्मूला लगाएंगे। अब देखो 3i और 4j है, यानी ये 3 जो है वो आपके एक्स एक्सिस के अलोंग है, और ये जो 4 है वो आपके वाई एक्सिस के अलोंग है, बराबर। तो उस तरीके से अगर हम देखा जाए बराबर है, तो कितना हो रहा है देखो आप कि अंडर रूट ऑफ 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर, बराबर। सो 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर ये है हमारा पाइथागोरस ट्रिपलेट। तो आपको सीधा अंडर रूट ऑफ यहाँ पे 25 मिल जाता है, 9 प्लस 16 25। तो आंसर जो है वो आपको मिल जाता है 5। ये क्या है, मैग्नीट्यूड ऑफ एफ वेक्टर, बराबर। ये क्या है, मैग्नीट्यूड ऑफ एफ वेक्टर। अब कैसे करेंगे इसको, देखो जो भी हमारा यूनिट वेक्टर होगा in the direction of that f, that will be is equals to what, 3i प्लस 4j डिवाइडेड बाई 5। तो इसको मैं कैसे लिखूंगा, 3/5 i वेक्टर, ओके, प्लस 4/5 j वेक्टर। ओके, सो दिस इज व्हाट योर यूनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ f वेक्टर। गिवन a दिया है, b दिया है, व्हाट आर द मैग्नीट्यूड ऑफ द टू वेक्टर, आर दिस टू वेक्टर्स आर इक्वल। ठीक है, तो a वेक्टर क्या है, देखो बेटा, a वेक्टर इज व्हाट, i प्लस 2j, और b जो है वो 2j प्लस 2i प्लस j, है ना। तो मैग्नीट्यूड ऑफ a वेक्टर कितना होगा, अंडर रूट ऑफ 1 स्क्वायर प्लस 2 स्क्वायर, ये आपको मिल जाता है कितना, अंडर रूट ऑफ 5, बराबर। उसी तरीके से जो b वेक्टर है वो कितना मिलेगा, अंडर रूट ऑफ 2 स्क्वायर प्लस 1 स्क्वायर, तो ये भी आपको मिलेगा अंडर रूट ऑफ 5। अब देखो दोनों का मैग्नीट्यूड भले ही सेम हो, लेकिन दोनों का डायरेक्शन अलग अलग आएगा। क्यों डायरेक्शन अलग अलग आएगा, क्योंकि जब हम tan इनवर्स लेंगे, है ना, tan जब भी हम रिजल्टेंट का हम थीटा निकालना चाहेंगे, जो i के साथ रहेगा, तो इसका क्या आएगा, tan इनवर्स ऑफ क्या आएगा, 2/1 आएगा, और इसका क्या आएगा, 1/2 आएगा। तो दो वेक्टर जो है वो इक्वल नहीं है ना। मैं यहां पे लिख दूं, सिंस टू वेक्टर्स have different directions, but same magnitude, hence they are not equal. They are not equal vectors. इसका डायरेक्शन आप निकालो, डेफिनेटली आपको वो समझ में आ जाएगा। सामने है मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर। अभी यहां तक जो है हमने एडिशन देखा, तो जब भी अगर मान लो वेक्टर एक ही डायरेक्शन में होगा, या तो ये डायरेक्शन में होगा या फिर अपोजिट डायरेक्शन में होगा, तो सीधा प्लस माइनस कर सकते हो। कुछ एंगल बनाएगा एक दूसरे के बीच में, तो आप ट्रायंगल लॉ या फिर पैरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन वहां पे लगा सकते हो। अब क्या आ रहा है, मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर्स, बराबर है। मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर्स जो है वो दो तरीके से हो सकता है, पहला है डॉट प्रोडक्ट और दूसरा है क्रॉस प्रोडक्ट। अब ये क्या चीज है सर, देखो अगर मान लो दो वेक्टर का मल्टीप्लीकेशन से आपको जो रिजल्ट आ रहा है वो स्केलर मिल रहा है, तो वो हो जाएगा डॉट प्रोडक्ट, या फिर उसको स्केलर प्रोडक्ट भी बोलते हैं। और अगर दो वेक्टर के मल्टीप्लीकेशन से आपको रिजल्टेंट वाला वेक्टर ही मिल रहा है,
तो वो बन जाता है आपका क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर प्रोडक्ट, है ना। तो मैं यहां पे सिंपली लिख लेता हूं, मल्टीप्लीकेशन ऑफ वेक्टर्स टू टाइप्स, दे आर ऑफ टू टाइप्स। ओके, पहला स्केलर और डॉट प्रोडक्ट, दूसरा वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट, है ना। क्या चीज है ये थोड़ा सा देखते हैं अपन। यहाँ पे पहला स्केलर प्रोडक्ट है जिसे हम डॉट प्रोडक्ट भी कहते हैं, बराबर। क्या चीज है, इफ मल्टीप्लीकेशन of two vectors gives resultant quantity as scalar quantity. Use resultant quantity as scalar quantity, then product is called as scalar product. ओके, जैसे मैं यहां पे लिख दूं, है ना, कि P जो है दैट इज इक्वल टू A वेक्टर डॉट B वेक्टर, है ना। यहां पे डॉट लगा दिया मैंने, बराबर है। इसको थोड़ा सा एक्सटेंड करेंगे तो ये A P कॉस थीटा ऐसा भी इसको लिखा जाता है ना। यानी जहां पे भी डॉट रहेगा वहां पे कॉस रहेगा। फॉर एग्जाम्पल, है ना, फॉर एग्जाम्पल मैं आपको यहां पे बता दूं, ये आपको पता होगा, वर्डन इज इक्वल टू क्या होता है बेटा, एफ वेक्टर, है ना। एफ क्या है आपका, वेक्टर है। एफ वेक्टर यानी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। तो आप डब्ल्यू को एफ डी कॉस थीटा ऐसे भी लिख सकते हो, है ना। इसका सीधा सा मीनिंग ये होता है कि जब ये दो क्वांटिटी में एंगल 0 होगा तब जो है आपको वर्डन मैक्सिमम मिलेगा। वेक्टर प्रोडक्ट में इसका उल्टा होता है ना। और जब इन दो क्वांटिटी में एंगल 90 होगा तो आपको ये जो वैल्यू है वो मिलेगी सबसे कम यानी 0, क्योंकि कॉस 90 हो जाती है 0। आई होप दिस इज क्लियर, राइट। चलो सामने चलते हैं, वेक्टर प्रोडक्ट, है ना। अब सीधी सी बात है, इफ मल्टीप्लीकेशन ऑफ टू वेक्टर gives resultant physical quantity as vector quantity, then product is called as vector product। फाइन, यहां पे देखो,
आर वेक्टर इज इक्वल टू पी क्रॉस आएगा, है ना। इसको वेक्टर प्रोडक्ट या फिर क्रॉस प्रोडक्ट भी बोलते हैं, है ना। इसको कैसे लिखा जाता है मैं आपको बताता हूं, जो वहां पे जैसा लिखा है वैसा। आर वेक्टर इज इक्वल टू पी क्रॉस क्यू, है ना। ये आप यहां पे देख सकते हो, सॉरी ये देखो, ये यहाँ पे दो वेक्टर है, पी वेक्टर और ये क्यू वेक्टर। तो अगर आप पी से क्यू की तरफ जाओगे तो आपको रिजल्टेंट जो है वो ऐसा मिलेगा आर, लेकिन अगर क्यू से पी की तरफ आओगे तो आपको मिलेगा ये नीचे का एस। यानी देखो जो भी डॉट प्रोडक्ट है, चाहे ए वेक्टर डॉट बी करो चाहे बी डॉट ए करो, आपको सेम रिजल्ट मिलेगा। लेकिन क्रॉस प्रोडक्ट में ऐसा नहीं होगा। क्रॉस प्रोडक्ट में हमेशा ध्यान में रखना पी क्रॉस क्यू इज नॉट इज इक्वल टू क्यू क्रॉस पी, क्योंकि अगर पी क्रॉस क्यू ऊपर जा रहा है तो क्यू क्रॉस पी आएगा नीचे, बाय स्क्रू रूल, है ना। आप देखो स्क्रू को ऐसा घुमाओगे तो वो ऊपर चलेगा, ऐसा घुमाओगे तो नीचे आएगा। अब देखो यहाँ पे ये स्क्रू है, बराबर है। आप पी से क्यू जा रहे हो यानी ऐसा जा रहे हो तो देखो ऊपर आएगा, अगर आप क्यू से पी आ रहे हो या नीचे घुमा रहे हो तो आप नीचे आएगा। ये बात ध्यान में रखना, फाइन। इसको लिखा जाता है कुछ इस तरीके से, और इसको और एक्सटेंशन आता है, दैट इज आर वेक्टर इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा। अब देखो यहां पे क्या है बेटा, जो हमारा डॉट प्रोडक्ट है ये तो अपने को रिजल्टेंट क्या दे रहा है, स्केलर दे रहा है, तो डायरेक्शन की तो कोई बात नहीं, सिर्फ मैग्नीट्यूड है। लेकिन क्रॉस प्रोडक्ट में डायरेक्शन और मैग्नीट्यूड दोनों जरूरी है, और इसलिए पी क्रॉस क्यू इज इक्वल टू क्यू क्रॉस पी नहीं होता है, फाइन। अभी कुछ हम थोड़े से इसके ये देखेंगे, न्यूमेरिकल्स देखेंगे। The resultant of the two force 10 Newton and 15 Newton acting along plus x and minus x respectively is, देखो 10 है प्लस x, यानी इधर जाएगा 10 और इधर आएगा 15, तो रिजल्टेंट कितना रहेगा 5 इन द निगेटिव एक्स एक्सिस। कहां है ये देखो 5 इन द निगेटिव एक्स एक्सिस, ये करवा के बताया था मैंने आपको। For two vectors to be equal, they should have same magnitude and direction. The magnitude of scalar product of two unit vectors perpendicular to each other is, देखो the magnitude of scalar product का क्या है, दो यूनिट वेक्टर बोल रहे हैं परपेंडिकुलर टू ईच अदर। तो आप देखो ध्यान में लो, I और J जो है ये एक दूसरे को परपेंडिकुलर है। तो मैं एक काम कर रहा हूं, सपोज करो क्या बोल रहा है, स्केलर बोल रहा है, तो मैं ले ले रहा हूं सपोज करो P वेक्टर इज इक्वल टू I वेक्टर डॉट J वेक्टर, बराबर है। तो I इंटू J इंटू क्या आएगा हमारा कॉस थीटा। अब I और J के बीच में 90 डिग्री यानी थीटा 90, तो ये आपको कितना मिलेगा 0, तो आंसर आपका रह जाएगा 0, है ना, सिंपल है। नेक्स्ट, द मैग्नीट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू यूनिट वेक्टर्स मेकिंग एन एंगल ऑफ 60 डिग्री विथ ईच अदर। यूनिट वेक्टर है, मैग्नीट्यूड 1 रहेगा, सीधा सीधा आ गया साइन 60 क्या आएगा √3/2, तो सीधा आपका वैल्यू मिल जाएगा √3/2, है ना। छुड़ा के बताओ, सिंपल है। देखो कैसा कि जो भी आपका P वेक्टर रहेगा अभी इस केस में वो कितना रहेगा I क्रॉस J। अब I का भी मैग्नीट्यूड 1, J का भी 1 इंटू साइन थीटा, साइन 90 यानी कितना 1, तो आंसर आ जाएगा आपका कितना 1, सॉरी 90 नहीं है, यहां पे कितना है 60, तो साइन 60 कितना हो जाएगा, चलो मैं लिख देता हूं थोड़ा सा ये करने से अच्छा, I J साइन 60, तो ये 1 साइन 60 कितना √3/2, तो आंसर आ जाएगा आपका √3/2। ओके, दैट्स इट फॉर टुडे। आज आपको एक फेयर आयडिया आ गई है बच्चा, किसकी, वेक्टर्स अँड स्केलर। जेवढं शिकवलंय तेवढं बोर्डसाठी आणि सीईटी साठी मोर दॅन सफिशियंट आहे। तुम्ही जेवढे कन्सेप्ट तुम्हाला इथे करून दिलेला आहे तुम्ही करा, आणि त्याच्यावर न्यूमेरिकल प्रॅक्टिस आणखी जास्त करा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल, राईट। सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. Thank you so much. Take care and bye-bye.